हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि विनाकारण आता मी इथं या ठिकाणी कोणालाही छेडत नव्हतो किंवा काही नाही, पण मला छेडलं गेलं आणि मला छेडल्यानंतर मी या ठिकाणी थोडीशी स्पीड कमी केली आणि त्याच्यानंतर या बघा भावानं कशा प्रकारे कट मारलाय समोर येऊन. गाड्या चालतात बघा. थांबलेल्या गाड्यांना धडकतात लोक, काय बोलायचं. हा ते मागून जेवढे तसं मी म्हणलं बघायचं मध्ये नाही का ब्रेकडाऊन एसटीचा ट्रॅव्हल्स थांबले होते. किती 17-18 लोक गेले नाही का. आता आज पण आले न्यूजला काहीतरी त्या सुरतची गाडी होती वाटतं तिकडे जाणारी एसटीच होती आपली. दोन एसटी ठरवला, एक जळाली वाटतं आता 8 जण जळाले. ट्रॅक्टर आणि ते 2 ट्रक आले बस म्हणलं. आजचीच गोष्ट वाटतं, आजच झालंय सुरतच्या रोडला जाताना. चुकी कोणा दुसऱ्याची होती त्या एसटीला इकडे यायचा होता. दोन्ही समोर ट्रॅक्टरला जातं मध्ये काहीतरी. त्या एसटीला चुकायला गेला नाही की ह्या समोर एसटीला चांगलं काय पूर्ण नाही खाली स्पीड घेतला बाहेर जात आहे ना गाडीला. एवढं का नाही लागलं एवढं स्पीडला पण चालला. नाही कधी कधी झोप पण लागते. स्लो घालून द्यायचे ना वाजवला त्याला. ना झोप लागायचं आवडेल आहे पण असं स्ट्रीट रोड येतं पण काय वाटत नाही. झोप लागते मग ते समोर काय होईल ना, कोणताच काय झोप लागेल. इकडून तिकडून मला वाटतं छोटे छोटे रोड. अख्खी रात्र गाडी चालवतो मी, असं धुमकासाला लागत नाही बघणार. 2 तास 8 तास आहेत, 2 तास गेलं रात्रभर गाडी चालवली सकाळी 6 वाजेपर्यंत. आणि विशेष म्हणजे काम करून हे व्हिडिओ आहेत आपले एक्सप्रेस वेवरचे. एक्सप्रेस वेवरती आपली गाडी कोणत्या लाईनमध्ये चालवली पाहिजे, कितीच्या स्पीडनं चालवली पाहिजे, पाठीमागच्या गाडीला किती प्राधान्य दिलं पाहिजे. पुन्हा जर समजा जागा आहे ओव्हरटेक करण्यासारखी तर तिथं ओव्हरटेक करायला आपण जागा साईड देऊ शकतो. आता समजा आपण इथं बघा, मी फास्ट लेनमध्ये चालतो पण समोरील टेम्पो अचानक राईट साईडला येतोय का, तर त्याच्या पुढे एक मोठी गाडी चालते, स्लो गाडी आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये तो ओव्हरटेकिंग लाईनमध्ये येतोय. तसं पाहायला गेलं तर ओव्हरटेकिंग लाईनमध्ये ही हेवी गाडी आली नाही पाहिजे, पण आपण थोडं दूरच होतो आणि त्यांनी इंडिकेटर पण दिला आणि इंडिकेटर दिला असल्यामुळे आपण त्यांना आपल्या लाईनमध्ये येऊ दिलं. मी माझ्या गाडीच्या पुढच्या 3 गाड्या बघत असतो. आता काय झालं असतं, मी जर हॉर्न वाजवून यायला माझं स्पीड वाढवलं असतं त्याला बिचारा तिथंच अडकलेलं असतं. आता पण वेग एकदा कमी झाला की परत तेवढा वेग यायला वेळ लागतो मोठ्या गाड्याला. आता या व्हिडिओमध्ये आपण ओव्हरटेक आणि कोणत्या गाडीला ओव्हरटेक कसं करायचं आणि काय करायचं तर या गोष्टींविषयी थोडंसं बोलणार आहे. तर इथं पाहू शकता मी किती दुरून ओव्हरटेकसाठी लाईन चेंज केली आहे. पहिलं हा ट्रक दिसला बघा मला, आणि मी असंच दुरूनच ओव्हरटेक करण्यासाठी आपली लाईन बदलत असतो आणि त्याच्यानंतर इकडलं ते म्हणजे आता ह्या लाईनमध्ये आलो आणि याच्यानंतर आता मला ज्या गाडीला ओव्हरटेक करायचं त्या गाडीच्या पुढे पण पाहत असतो की नेमकं काय चालू आहे. तिन्ही लाईन म्हणण्यापेक्षा ज्या लाईनमध्ये ओव्हरटेक करायचं त्या लाईनचं आणि ज्या गाडीला ओव्हरटेक करायचं त्या लाईनचं, ह्या 2 लाईनचं तर कन्फर्म बघायचं, पण पलीकडे देखील काही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे का त्याचाही अंदाज ठेवायचा, बऱ्यापैकी त्याच्याकडेही लक्ष ठेवायचं. आता या ठिकाणी बघा समोर चालणारी गाडी स्लो आहे पण आपली स्पीड जास्त आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये काय होतं, लोक अप्पर डिप्पर देतील. तो देखील व्हिडिओ आहे याच्यामध्ये, तो देखील पहा, पूर्ण व्हिडिओ आहे. तर एकच व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यानंतर त्रास देतात होता. आता ह्या ट्रक देखील पाहिला मी आणि त्यांना अप्पर डिप्पर दिलं नाही. त्याच्यानंतर अजून एक यांच्या पुढं गाडी आहे बघा, या गाडीच्या पुढं अजून एक गाडी, त्या गाडीला देखील ओव्हरटेक त्यांना करू दिलं आणि त्याच्यानंतर मी आरामात अगदी ओव्हरटेक केला आणि त्यांना ओव्हरटेक करून मी पुढं गेलो. तर या अशा प्रकारे आपण आपल्या गाडीच्या पुढे काय सिच्युएशन आहे, आपल्या गाडीच्या ज्या गाडीला आपण ओव्हरटेक करणार आहोत त्या लाईनमध्ये आणि आपण ओव्हरटेक करून ज्या लाईनमध्ये जाणार आहोत
त्या लाईनमध्ये काही अडथळा आहे का हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि गाडी चालवली पाहिजे. आता अशा प्रकारे जर रोड असतील, छोटे रोड असतील, सिंगल लेन चालणार असेल तर या ठिकाणी शक्यतो गाड्या मागे गाड्या घ्या. काय होतं माहिती आहे का, आपण डावीकडे थोडीशी जागा आहे म्हणून तिथून गाडी घुसवण्याचा प्रयत्न करतो. आता पाहिलं असेल की आम्ही किती एकामागे एक गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो, पण काही लोकांना एवढी घाई असते, एवढी गडबड असते की थोडी जरी जागा भेटली तर त्या साईडनी गाडी पुढं टाकणार. आता इथं जरी ओव्हरटेक करायचं तर राईट साईडने ओव्हरटेक करा. शक्यतो अशा ठिकाणी ओव्हरटेक करणं टाळा. 1 ते 2 गाड्या पुढं जाल फक्त, पण तिथं रिस्क मोठी. आता या ठिकाणी हे जे वेंटो आली आहे डाव्या साईडनी, तर ती गाडी पूर्णपणे चुकीची चालवली जाते. आता इथं पाहू शकता लेफ्ट साईडनी पुढं आलेत आणि पुढं अडथळा निर्माण झाल्यानंतर त्या ज्या लेनमध्ये गाड्या चालणार आहेत त्या गाड्यांना ते राईट साईडला पुश करतायत. म्हणजे त्यांची ड्रायव्हिंग पाहू शकता तुम्ही किती चुकीच्या पद्धतीनं चालू आहे. आणि जर इथं समजा डाव्या साईडला जे गाड्या आता समोर थांबलेल्या आहेत, स्टॉपसाठी आहेत किंवा पार्क केलेल्या आहेत, त्या गाडीला जरी टच झाली किंवा राईट साईडच्या गाडीला जरी टच झाली तर या ठिकाणी चूक ही त्यांचीच असणार आहे. पण तरी देखील ते कशा प्रकारे गाडी चालवतात बघा. आता ही इर्टिगावाला भाऊ आहे, इर्टिगावाल्या भाऊंनी राईट साईडला पुश केली थोडीशी गाडी म्हणून ते पुढं जाऊ शकले. आणि जर समोरून एखादा आला आणि जर इर्टिगावाल्या भाऊला जर त्यांनी डॅश केलं तर चूक कोणाची आहे? वेंटोवाल्यांची. पण त्याचे दुष्परिणाम कोणाला भोगायला लागतील तर या इर्टिगावाल्या दादांना. तर त्याच्यामुळं अशा प्रकारे जर कोणी डाव्या साईडनं ओव्हरटेक करत असेल तर त्यांना जागा देऊ नका. तर हे पहिलं उदाहरण पाहिलं तर अशा सिच्युएशनमध्ये गाडी कशी चालवायची. जर तुम्ही डाव्या साईडला गाडी चालवत असाल तर डाव्या साईडनी टू व्हीलर्स आरामात जातील एवढं अंतर ठेवा आणि एक लाईन टू व्हीलरची पुढे जाऊ द्या, जेणेकरून तेही अडकणार नाहीत टू व्हीलरवालेही आणि आपल्या गाडीच्या एकदम जवळ देखील येऊन आपल्या गाडीला नुकसान पोहोचवणार नाही आहेत आणि तेही असुरक्षित होणार नाही आहेत आणि आपणही असुरक्षित होणार नाही आहेत. तर इथं बघा आपली गाडी जाऊ शकते पण टू व्हीलरची लाईन अडवली जाईल आणि गाड्या एकदम जवळजवळ होतील. म्हणजे मिररला मिरर लागू शकेल किंवा गाडीला गाडी टच होईल आणि त्या तशा मनस्थितीमध्ये आपल्याला गाडी पुढे घ्यावं लागेल आणि तिथं सर्वांचाच वेग कमी होईल. तर अशा प्रकारे जर आपण थोडंसं अंतर ठेवून जर गाडी चालवली तर त्या ठिकाणी आपण ही असुरक्षित होणार नाही आहेत आणि गाड्यांचा वेग हा थोडासा वाढेल सिग्नल सुटल्यानंतर आणि फास्ट गाड्या निघून जातील. आता मी जर गाडी पुढे घेतली असती तर किती गाड्या पुढे गेलो असतो? 1 ते 2 गाड्या पुढे गेलो असतो. पण त्या ठिकाणी देखील ते राईट साईडला आहेत म्हणजे तिथं मी कोण असुरक्षित तर मी असुरक्षित होणार आहे आणि जर मी असुरक्षित होणार असेल तर तिथं जाणार नाही आहे. तर ह्या गोष्टी असतात. गाडी चालवताना या गोष्टींकडेही लक्ष द्यायचं असतं. जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्यांनी कसं गडबड केली, घाई केली पण तिथं असुरक्षित दोन्ही साईडने ते झाले. तसंच वेंटोवाले जे दादा होते ते असुरक्षित झाले. बरोबर. या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागं आणि झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागं थांबल्यानंतर काही गाड्या पुढे गेल्यात, भरपूर पुढे जाऊन देखील थांबल्यात. आपल्याला त्या गाड्यांशी काहीही घेणं देणं नाही आहे. आपण कुठं गाडी चालवतोय, आपण कशा प्रकारे चालवली पाहिजे, आपला नियम काय आहे गाडी चालवण्याचा याच्याकडे लक्ष द्या. तिथं तुम्ही असुरक्षित होणार नाहीत. आता या ठिकाणी काही जण सिग्नल तोडून जातील ते देखील तुम्ही पहा. काही जण नंतर समोरून येतील. आता जो सिग्नल चालू आहे तो पाहिला असेल तुम्ही कुठला सिग्नल चालू आहे. आपल्या राईट साईडनी येणारे लोक आहेत आणि पुढं जात आहेत किंवा लेफ्ट घेत आहेत. तर तो त्यांचा सिग्नल चालू आहे. आता आपला सिग्नल चालू झाला, आपण आपली गाडी पुढे घेणार आहेत पण विरोध दिशेनं बघा समोरून येणाऱ्या गाड्या काही समोर घेतल्यात. आता या ठिकाणी जर गाडीला धक्का लागला एखाद्या तर या ठिकाणी चूक कोणाची? आणि अशा ठिकाणी जर गाडीला धक्का लागली तर सर्व्हिस चूक ही सिग्नल तोडणाऱ्यांचीच असते. समोरची रिक्षा वळण घेणार आहे, वळण घेणाऱ्या रिक्षाला प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे दोन्ही लाईन क्लिअर होतील. पण हा टेम्पोवाला बघा 2 लाईन समोरून येणारी एकच लाईन चालते पण याला एवढी घाई झालेली आहे की हा 2 लाईन करून गाडी घेऊन पुढे आला. तिथं रिक्षावालाही अडकला गेला, मीही त्याच्या पाठीमागे अडकलो गेलो असतो. तर असे भरपूर लोक रोडवरती भेटतील पण अशा ठिकाणी असुरक्षित ते होतात आणि दुसऱ्यालाही करतात. जसं की हे रिक्षावाले पुढून आलेत तर हे पूर्ण चुकीचं आहे. आता जर समोरून गाड्यांची लाईन लागलेली असेल तर त्या ठिकाणी एकामागे एक गाड्या घ्या ना, विनाकारण पुढे गाडी घेण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यानंतर आपण आता चौकामध्ये जाणार. चौकामध्ये आपला सिग्नल चालू आहे. आता बघा इथं रोड रिकाम आहे त्याच्यामुळे आपल्या गाडीचा वेग वाढू शकतो. कोणीही वाढवणार. जर सिग्नल चालू दिसतोय समोरचा आपला तर तिथं वेग वाढून थोडंसं सिग्नल आपला चालू आहे तर आपण त्या सिग्नलमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. तसंच या ठिकाणी देखील झालं. आता माझं सिग्नल चालू आहे पण काही लोकांना सिग्नलवरती थांबायचंच नसतं. अशा प्रकारे कुठूनही कसंही आणि कोणीही गाडी घेऊन पुढे जातं आणि त्या ठिकाणी तेही असुरक्षित होतात आणि इतरांनाही असुरक्षित करतात. या ठिकाणी जर धक्का लागला असता कोणालाही तर तिथं माझा काहीही
रोल नसता किंवा चूक नसती आणि हे मी तिथं सिद्ध केलं असतं आणि समोरच्याला नुकसान भरपाई माझी द्यायला लागली असती. ये थोड़ा इधर उधर होंगे. आपण डाव्या साईडला इंडिकेटर लावला आणि हाँ, indicator हाँ, लावल्यानंतर वही, आपली हाँ, गाडी हाँ. डाव्या साईडला घेणार And ये air पण gas बहुत या problem कर ठिकाणी रहा था. two They wheeler were not वाले बघा releasing. आता कशा प्रकारे क्योंकि वहाँ पे भी पॉट रिक्षावाल्यांना था ना देखील मैं, आपण यहाँ ओव्हरटेक पे, केलं वहाँ होतं पे. पण तो त्यांना जर सरळ जायचं असेल फिर पण बात आपल्याला हुई. एकदम डाव्या साईडला तो होता वो रिक्षा भी मुझे अभी I त्यांना think आपण पुढे जाण्यासाठी जागा दिली. तसं पाहायला गेलं तर I'll be रिक्षा ही 0.5 समोरच होती पण टू व्हीलरवाला हा समोर नव्हता. तर या ठिकाणी टू व्हीलरवाल्यांनी थोडी काळजी घ्यायची. जर या ठिकाणी धक्का लागला असता तर चूक ही सर्वस्वी त्यांचीच असते. आता त्याच्यानंतर या ठिकाणी आपण एक्सप्रेस हायवेवर गाडी चालवतोय आणि एक्सप्रेस वेवर गाडी चालवत असताना आपल्या गाडीचा वेग पाहू शकता तुम्ही 90च्या पुढं आहे आणि 100चा इथं वेग मर्यादा ही 100ची आहे. तर अशा ठिकाणी आपण गाडी चालवतोय आणि ओव्हरटेकिंग लेनमध्ये समोर बघा आता आपला वेग बरोबर आहे तरी देखील पाठीमागून हा फोर व्हीलरवाला कशा प्रकारे अप्पर डिप्पर करतोय. लेफ्ट साईडला बघा एक ट्रक चालतोय तो स्लो आहे. मी तो दूरपर्यंत पाहतो त्याच्यामुळं मी लाईन चेंज केली नाही. आता या ठिकाणी बघा तेवढं जर अप्पर डिप्पर कोणी लावत असेल तर या ठिकाणी मी वेग कमी केला थोडासा. वेग कमी केल्यानंतर त्यालाही थोडासा अडथळा निर्माण झाला असेल. आता बघा एक तर नियम नाही आहे की तुम्ही अप्पर डिप्पर मारा. त्याच्यातून जर ओव्हरटेकिंग लेनमध्ये जर मी बरोबर गाडी चालवत असेल ओव्हरटेकिंगला असेल तर त्यांना जागा कशी देणार आहे. तर याचाही विचार करायचा. या गाडीच्या पुढं काही अडचण आहे का, ही गाडी इथं का चालते. आणि जर जास्तच जर घाई असेल तर दुसऱ्या लाईनचा वापर करा आणि तिथून निघून जा. तसं पाहायला गेलं तर या पांढऱ्या कलरच्या लाईटला पूर्ण बंदी आहे. इथं पाहिलं असेल कशा प्रकारे कट मारल्यानंतर. पण या गोष्टी करू नका. समोरचाही चिडला जातोय अशा गोष्टीमुळं. तर या लाईटना पांढऱ्या ज्या कलरच्या लाईट आहेत यांना हायकोर्टाचं तसं पाहायला गेलं तर विरोध आहे आणि बंदी घालण्याचंही त्यांचं हे आदेश आहे. पण आपल्या इथलं परिवहन खातं याच्यावर का ॲक्शन घेत नाही हेच मला कळत नाही आहे. तसं पाहायला गेलं तर परिवहन खात्यानंच या पांढऱ्या कलरच्या ज्या हेवी लाईट आहेत याच्यामुळं लोकांच्या डोळ्याचं आरोग्य हे धोक्यात येत आहे. तरी देखील त्याच्यावर बंदी का घालत नाही आणि त्याच्यावर ॲक्शन का घेत नाही हेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून परिवहन खात्याला विचारत आहे.